गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर व्हिडिओची सुरुवात खूप छान झाली आणि आज वातावरण खूप छान होतं. प्रसन्न वातावरण होतं. बाहेर ऊन पडलेलं होतं आणि आज आहे चौथी माळ, रंग पिवळा आणि मी रेड साडी घातलेली. हा दुसरा माळीचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते, कारण हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे तुमच्यापर्यंत. कारण पहिल्या माळीला मला काही कारणास्तव पूजा करता आली नाही. तर आमच्या मम्मींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी घट स्थापना केली. पण दरवर्षी मी देवीची स्थापना करते. याही वर्षी मी देवीची स्थापना करणार आहे. आणि ही दुसरी माळे मी लाल साडी घातलेली आहे आणि मी दुसऱ्या माळीला सगळ्यात आधी साडीची प्लेट्स आणि मिऱ्या असतात त्या करून घेतल्या. त्यानंतर कलशावरती मी साडी रॅप करून घेतली आणि स्टॅपनरनी व्यवस्थित त्या प्लेट्स आहे ज्या पॅक करून घेतल्या आणि नंतर मला ज्वेलरीही घालायची होती देवीला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. इथे माझी साडी रॅपिंग पूर्ण झाली होती. त्यानंतर मी इथे नवीन पीस आणला होता, तोही रॅप केलेला होता. त्यानंतर इथं मी सगळ्यात आधी तर माझ्याकडे ही कोल्हापुरी साज आहे, तो मी ज्वेलरी इथे टाकलेली आहे. तसे माझ्याकडे खूप व्हरायटी आहे, खूप सारं कलेक्शन आहे ज्वेलरीचं. तर त्यापैकी हा मला खूप जास्त आवडला, पण थोडंसं कन्फ्युजन होतं की सूट होतं का ते. त्यामुळं मी इथं मुकुट लावत होते आणि इथं मी मुकुट स्किप केलेला आहे, कारण मला लास्टला मी तुम्हाला दाखवेल की व्हिडिओ देवी कोणती बसवलेली मी यावर्षी. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. आणि मला नवरात्राचे हे सगळे दिवस खूप जास्त आवडतात. मी दरवर्षी नवरात्र आणि गणपतीची खूप वाट बघते आणि दिवाळी, कारण ह्या सण जे असतात ना ते आपले संस्कृती जपता आणि मला माझी संस्कृती जपायला खूप आवडतं. आणि जास्त करून हे घरात इतकं आनंद वातावरण निर्माण होतं. दररोज देवाचे गाणे कीर्तन असतात, छान धूप अगरबत्ती. इथं माझी देवी ऑलवेज रेडी झाली आहे. फक्त पदर थोडासा सेट करायचा आहे आणि मी मिऱ्या सेट करायला गेली तितक्यातच देवी थोडीशी हलली. मला थोडीशी घाबरले, पडते का काय. नाही, देवी आहे, नेहमी संग असते आणि मी नेहमी करते. तर दरवेळेस असं कधीच होत नाही, फक्त ह्याच वर्षी थोडीशी हलल्या गेली. आणि कारण कलश जे आहे ते गोल आकाराचे होते, त्यामुळं ते होत नव्हते. तसं माझी इथं देवी सगळी रेडी झालेली आहे. तर आता फक्त मला तिची पूजा आराधना करून तिला देवीची स्थापना करायची आहे. इथं मी मखर आधीच तयार करून घेतलेलं होतं 4-5 दिवसापूर्वीच, नवरात्राच्या आधी. आणि आता लाईटिंग वगैरे टाकून घेतल्या आणि चौरंगावरती बसणं वगैरे टाकून घेतलं आणि नंतर मी माझी देवी स्थापना केली आणि खूप सुंदर दिसत होती देवी. अगदी असं वाटत होतं तिच्या मन भरून किती वेळ बघावं, माझे डोळेच हालत नव्हते तिचे इतकं सुंदर रूप बघून. तुम्हीही बघा. इथं मी हंड्याचा वापर नाही केलेला, कारण हंडा खूप जास्त जड होता आणि देवी माझी थोडीशी मोठी होती, त्यामुळे मला थोडं मोठं स्ट्रक्चर लागत होतं. त्यामुळे इथं डुमक्याचा वापर केलेला आहे. वरती 2 कलश आहे, तर त्याऐवजी तुम्ही जर देवी स्थापित करीत असतील तर तुम्ही डब्बा वगैरे तुमच्याकडे कळस, कळशी, तांबे, फक्त एवढंच की मुकुटाला आपल्याला
कलशच लागणार आहे आणि तोही तांब्याचा. आणि इथं मी देवीचा मळवट भरून घेते, कारण दरवर्षी घट स्थापना करायच्या आधीच मी मळवट भरत असते, पण ह्यावेळेस मला नाही भरता आला, तर मी अशा प्रकारे मळवट भरतीये. मळवट हा कंपल्सरी भरावा, कारण घट आपण देवीच्या स्वरूपात मांडत असतो आणि देवीला आपण मळवट भरल्याशिवाय देवीचं जे सौंदर्य आहे ते उभरून नाही दिसत, त्यामुळं मळवट भरावा. मला असं वाटतं, जर घरात देवघरात घट मांडत असतील आपल्या कुलदेवताच्या नावाने, तर तुम्ही मळवट भरा अशा प्रकारे. तर अगदी तुम्हाला त्यात तुमची देवी, आपली जी देवी असते कुलदैवत, ती दिसेल आणि घरालाही खूप छान वाटतं आणि प्रसन्न प्रसन्न वातावरण वाटतं. तुम्हीही ट्राय करा. आणि इथं माझं सगळंच झालं होतं आणि यावर्षी मी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी बसवलेली आहे आणि इथं मी तिच्या केसात गजरा माळला आहे, त्यानंतर गुलाबाची फुलं. अगदी देवीला फुलांनी जितका साज टाकून सुंदर नसेल दिसत, तितके फक्त 2 फूल आणि एका गजऱ्याने ती देवी इतकी सुंदर उभरून दिसते आणि माझे डोळेच तिच्यावरतून हालत नव्हते. इतकी जास्त सुंदर होती की मी टकमक बघतच राहिली. त्यानंतर मी घर सगळं स्वच्छ करून घेतलं. तसं सकाळी माझे सगळे कामं झाले होते, पण तरी घरात देव आलेले आहे, त्यामुळे आपल्याला घरात स्वच्छता राखावी लागते. घर स्वच्छ करून घेतले आणि धूप अगरबत्ती लावली आणि इतकं इथं मी रेडीमेड रांगोळी तयार केलेली, तिला कटिंग करते. सध्या ती ट्रेंडिंगला आहे रांगोळी, तर मलाही देवीपाशी ठेवायची होती, त्यामुळे मी इथं कट करून घेतलं. आणि घरातलं वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम छान प्रसन्न होतं. खूप काम केलं दिवसभर तरीही थकवा येत नाही, कारण हेच की घरात खूप आनंद वातावरण असतं, कारण घरात देवाचे गाणे असतात, सकाळ सकाळी अगरबत्ती धूप असतं. सायंकाळी आम्ही आलो होतो गावाबाहेरच्या देवीला आणि गावाबाहेरच्या देवीचं खूप निवांत दर्शन झालं, कारण ह्या टायमिंगला खूप जास्त गर्दी नव्हती भाविकांची. नाहीतर दुसऱ्या तिसऱ्या माळेपासूनच खूप जास्त गर्दी असते, लाईनीत आपल्याला नंबर लावा लागतो आणि खूप जास्त निवांत आणि वेळपूर्वक आपल्याला तिथे थांबता पण आलं आणि छान दर्शन झालं माझं. आणि इथे खूप मोठी यात्रा असते गावाबाहेरच्या देवीकडची, सिन्नरची. आणि तसंही मी 1 ते 2 वेळेस तर नक्कीच येते.